कधी तुमच्या जीवनात क्रोध, दुःख, अडचणी, नात्यातील तणाव याचा प्रचंड भार जाणवतो का? कधी असे वाटते का की आयुष्य बदलण्यासाठी एखाद्या दैवी शक्तीचा सहारा हवा आहे? तर आजचा अध्याय 17वा तुमच्या आयुष्यात अदृश्य परिवर्तन घेऊन येऊ शकतो. नवनाथ ग्रंथातील 17वा अध्याय ऐकण्यामागे एक अद्भुत ऊर्जा लपलेली आहे. हा अध्याय योग सिद्धी प्राप्त करून देतो, मनातील अस्थिरता शांत करतो, भटकणाऱ्या मनाला सन्मार्ग दाखवतो आणि आयुष्याला आध्यात्मिक संरक्षणाचा कवच देतो. ज्यांच्या जीवनात अडथळे, भीती, क्रोध, राग, असहाय्यता किंवा मानसिक थकवा आहे त्यांच्यासाठी या अध्यायाचे श्रवण म्हणजे दैवी उपचार आहे. अध्याय 17वा. श्री गणेशाय नमः. जय जयाजी वैकुंठाधीशा, अलक्ष अगोचरा आदिपुरुषा, पूर्ण ब्रह्म निष्कलंक निर्दोषा, सनातना आदिमूर्ते, ऐसा स्वामी पंढरी अधीश, बैसोनी मालूचे कवित्व पृष्टीस, भक्तिसार सुधारस निर्माण केला ग्रंथासी, तरी मागिले अध्यायी कथन, कानिफा पातला हेळा पट्टन, गोपीचंदाची भेटी घेऊन मैनावतीसी भेटला, तरी सिंहावलोकनी तत्वता, मैनावती भेटूनी नाथा, सकळ वृत्तांत सांगुनी सुता, समाधानी मिरविले असो गोपीचंद दुसरे दिनी, नाथाग्रहे शिबिरी जाऊनी, मोळी ठेवूनी नाथाचे चरणी, उभा राहिला सन्मुख, कानिपा पाहुनी राव दृष्टी, बोलता झाला स्ववागवटी, श्री जालिंदर महीपोटी, कोटे घातला तो सांगपा, एरू म्हणे महाराजा, ठाव दावी तो चाला ओजा, तेव्हा म्हणे शिष्य माझा, घेऊन जावे सांगाती, ऐसी कानिपा बोलता मात, अवश्य म्हणे नृपनाथ, मग सच्चिष्ट घेऊनी सांगात, तव ठाई पातला ठाव दाखवूनी सच्चिष्टासी, पुन्हा आले शिबिरासी, शिष्य म्हणती त्या ठायासी, पाहुनी आलो महाराजा, मग रायासी म्हणे कानिपनाथ, जालिंदर काढाया कोणती रीत, एरू म्हणे तुम्ही समर्थ, सकळ जाणते सर्वस्वी, बाळे आग्रहे करू जाती, परितयांचा निर्णय कैशा रीती, करावा हे तो नेणती निश्चिती, सर्व संगोपी माता ती, देवी माता पिता गुरु, त्राता मारिता सर्व पारू, तरी कैसे रीती हा विचारू आव्हानी जे महाराजा, ऐसे बोलता नृपनाथ, मग बोलता झाला गजकर्णसुत, तुझे रक्षावया जीवित, विचार माझा ऐकीजे, कनक रौप्य ताम्रवर्ण, पितळ लोह धातू पूर्ण, 5 पुतळे करुणी आण, तुझ समान हे राया, ऐसी आज्ञा करिताची नाथ, प्रेरिले राये ग्रामात दूत, हेमकार लोहकारासहित, ताम्रकारका आणिले, जे परमकुशल अतिनिगुती, लक्षुनी सोडिले हेराप्रती, धातू ओपनी तयांचे हाती, पुतळ्यांते योजिले, मग ते आपुले धी पुतळे रचिती मेणावरती, नाथा लागी लावूनी दृष्टी, रसयंत्री ओतिले, पाहोनी दिन अतिसुदीन, मग नृपासह पुतळे घेऊनी, पाहता झाला गुरुस्थान, विशाळ बुद्धी कानिफा, गर्ती काठी आपण बैसोन, पुतळा ठेवूनी हेमवर्ण, राजा हाती कुदळ देऊनी, घाव घाली म्हणतसे, घाव घालिता परी लगबगा, पुसता स्वामी नाव सांगा, सांगितल्यावरी अतिवेगा, गर्ती बाहेर निघे की, ऐसे सांगूनी प्रथम राया ते, मग कुदळी दिदली हाताते, उपरी चिरंजीव प्रयोगाते, भाळी चर्चली विभूती, पुतळा ठेवूनी मध्यनगरी, मागे उभा राहिला नृपती, लवकर घाव घाली शिती, आतुनी पुसे महाराजा, कोणी येऊनी घालती घाव, वेगी व देखा तयांचे नाव, नृप म्हणे मी राणी व गोपीचंद असे की राये सांगताची नाम, निघाला होता गर्तीतून श्री जालिंदराचे शापवचन, कनक प्रतिमे झगटले तीव्र शाप वैश्वानर, व्यापले कनक पुतळ्याचे शरीर, क्षण न लागता महीवर, भस्म होऊनी पडियेले, भस्म होता कनक प्रतिमा, दुसरा ठेविला उगमा, तयाही मागे नरेंद्रोत्तमा, पुन्हा गर्ती स्थापिले, रौप्यवर्णी पुतळ्यामागे, राव उभा राहे केला वागे, पुन्हा विचारिले सिद्धयोगे, कोण आहेस म्हणूनी, पुन्हा सांगे नृपनाव, गर्ती बाहेर वेगी धाव, जालिंदर शाप गौरव, जळ जळ
खाक हो की ऐसे वदता शापोत्तर पुतळा पेटला वैश्वानरे तोही होऊन भस्म पार मही लागी मिरवला मग तिसरा लोह पुतळा पूर्ण तोही झाला शापे भस्म चौथा पाचवा गती दुर्गम त्याची परी पावला यावरी त्या नृपानाथा श्रीकानिपा झाला सांगता माते वधूनी नाम सर्वता नाथा प्रति सांगावे अवश्य म्हणून गौडपाळ लवकरी भेदी अतिसबळ तो नाद ऐकुनी तपी केवळ विचार करीत मानसी माझा क्रोध वडवा नळ जाळून टाकील ब्रह्मांड समग्र तेथे वाचला त्रिलोचन कुमर हे आश्चर्य वाटते कृतांताचे दाडे अंत सापडलिया सुटोनी जात न शिवे वैश्वानर मृत्य हे आश्चर्य वाटतसे महातक्षकाने दंश करून वाचवू शके कोणी प्राण केवी वाचला नृपनंदन हे आश्चर्य वाटते परमसंकट पाहोनी प्राण उदित घेते हिरकणी तो वाचूनी मिरवेजनी हे आश्चर्य वाटतसे उर्ग खगेंद्रा हाती लागता परिणमरे भक्षण करिता तेवी झाले नृपनाथा हेची आश्चर्य वाटते की मूषक सापडल्या मुखात त्या ते कदान ए मृत्य तेवी वाचला हा नृपनाथ हेची आश्चर्य वाटते सहज उभा पर्वता निकटी कडा तुटोनी पडला माथी त्यात वाचला ऐसे म्हणती हेची आश्चर्य वाटतसे ऐसा विचार मनात करिता झाला जालिंदरनाथ चित्ती म्हणे त्या भगवंत साह्य झाला रक्षणी तरी आता असो ऐसे वाचल्या अमर करू त्यास ऐसे विचारून चित्तास मनी गाठी दृढ धरिली एरीकडे कानिपनात हुंकार नृपासी देत तव उभा स्वकरी व्यक्त लवकरी मही भेदित असे लवकरी घाव कानी उठता श्री जालिंदर होय पुसता कोण आहे साध्यापर्यंत घाव गालिसी महिते एकता श्री गुरुवचन राया अधिक कर्णनंदन सांगून आपले नामाभिधान गोपीचंदाचे सांगतसे म्हणे महाराजात पोजेटी मी बाळक कानिपा महिपाटी पहावयात चरणदृष्टी बहुत भुकेले चक्षुते म्हणून गोपीचंद नृपनाथ तुम्हा काढावया उदित ऐसे कोणी सच्चिष्य मात म्हणे अद्यापी नृप वाचला तरी आता चिरंजीव असे अर्क अवधी ठेव अमरकाली सदैव भाव जगा माझी मिरविका ऐसे वदोनी जालिंदरनाथ निज चक्षुने पहावया सुत बोलता झाला अतितळमळत म्हणे महिते विदारी ऐसी आज्ञा होताची तेथे मग काढिते झाले वरील लिदी ते तव ते मृत्तिका दशवर्षात मही व्यक्त झालीसे मग कामाठी लावून निरुपती ऊ करिता झाला महिती वरील प्रहार वज्रापती जावोनिया भेदलासे मग तो नाद ऐकुनी नाथ म्हणे आता बसा स्वस्थ मग जल्पोनी शक्रास्त्र वज्रास्ता ते काढिले मग नाथाने गजकर्ण नंदन पाहते झाले उभय वदन मग चित्ती मोहाचे अपार जीवन चक्षुद्वारे लोटले मग करते बाहेर येऊनी नाथ प्रेमी आलिंगला सुत म्हणे बा प्रसंगे होतासी येत म्हणून नृपनाथ वाचला परी करते बाहेर येताची नाथ चरणी लोटला नृपनाथ मग त्या ते कोळोनी धरित मोळी हात ठेवीतसे म्हणे बाळा प्रळयाग्नी त्यात निघालासी वाचुनी आता जोवरी शशीतरणी तोवरी मिरवे महिते यावरी त्रिलोचन कामिनी मैनावती लोटली चरणी नेत्री अश्रुपात आणोनी स्वामी लागी बोलतसे म्हणे महाराजा 11 वर्षात माते लोटली महातम्रात माझा अर्क गुरुनाथ अस्ताचळी पातलासे मित्र कुमुदिनी दीनवाणी क्रूर पाहे जैसी तरणी की मम बाळकाची जननी गेली कोठे कळेना की मम वत्साची गाऊली कोणी राणे दूर गेली समूळ वत्साची आशा सांडेली तिकडेची गुंतली कैसेनी का मम चकोराच्या उड्डू गणपती कैसा पावला हस्तगती की मज चातकाची अर्थी ओस घन पडियेला सदा वाटे फुर जीवा की लोभ्याचा चुकला द्रव्य ठेवा की अंधाची शक्ती काठी टेकावा कोणी हरोनी गेलीसे ऐसे 11 संवत्सर मास गेले महाविकार ऐसे बोलूनी नेत्रीपुर अश्रुघन वर्षतसे मग ती येसी हृदयी धरोनी नाथ स्वकरे नेत्राश्रू पुसित
तिही बाळके धरून येतार्थ माय हेलवे त्या माझी. गोपीचंदाचे मुख कुरवाळून बोलता झाला अग्निनंदन, बारे तुझे काय मन इच्छितसे मज सांग. राजवैभवा भोगावे की आत्मी समयोग्य ते मिरवावे, कोणते तुझे मन मनी भावे तैसा योग घडेल बा. अश्वाशत शाश्वत दोन पद, राज्य वैराग्य मार्गभेद, तरी तुझ आवडे तोची वृंद, स्वीकारी का बाळका. म्या तू ते केले अमरपणी, परी तैसे नाही राजमांडणी. अनेकाले अभ्रदाटोनी मृगजळा समानते, बारे संपत्ती अमरा कैसी, तेही आटेल काळवेळेसी. दिसते तितके वैभवासी, नाशिवंत आहे बारे. बारे पूर्वी राज्य सांडून कित्येक बैसले, योग्यात येऊन परी तो योग सोडून, राजवैभव नातळला पाहे. गाधी सुताचे वैभव मही लागे केवढे नाव, परी तो जोडून सकळ वैभव योग क्रिया आचरला. उत्तानपाद महीवरती काय न्यून असे संपत्ती, परिसुताची कामशक्ती वेगेजनी दाटलीसे. तस्मात शाश्वत ओळखून बाते झाले सनातन, तरी आता केवते मन इच्छिते ते मज सांगे. गोपीचंद विचार करी मनात, राज्य वैभवी सामर्थ्य गळित, आहा योगी जालिंदरनाथ चिरंजीव मिरवीतसे. आज 11 वर्षेपर्यंत गर्त गलित पचला योगिनांत, जेणे यम शरणागत पायातळी लोळतसे. जेणे कृतांत निर्बळ केला, तो राज्य मिळवून खळ ठेला. हेम करणे अशक्त झाला, परिस लोहा कारणे. सुरभी त्रैलोक्य कामना, पूर्ण करील शुद्धार्थ वचना. ती स्वपोटा रानोराना, शोधील काय तृणाते. ब्रह्मांडावरी जयाची सत्ता, तो कोणे अर्थी दरिद्रता. भोगील काय ऐसी वार्ता, श्लाघ्य दिसेना बोलाया. तरी ते वैराग्य भाग्य सदन, साध्य करावे काये मने. ऐसा पश्चाताप दारुण, चित्ता माझी डवरला. मग म्हणे गुरु महाराज, इंधनी अग्नी होता सज्ज, तेवी विधानची तैसे विराजे. पावका स्पर्श झालिया, तरी आता सरते पुरते. आपल्या समान करामाते, आळी भृंग न्याय मते. करुणी मिरवी महिसी, ऐकोनी दृढोत्तर वचन. श्री गुरु स्वकराते उचलोनी, पृष्ठी थापटी वाचे वचन. गाजी गाजी म्हणतसे, मग वरद हस्त स्पर्शोनी मौळी. सकळ देहाते कृपेने हाळी, करणी ओपुनी मंत्रावळी. स्वनाथ मार्गी मिरवला, ऐसे होता अंगलिप्त. मग दिसून आले अशाश्वत, काया माया दृश्य पदार्थ. विनय चित्ती मिरवले, मग वटतरूंचे दुग्ध काढून. जटावळी राजनंदन, त्रिसटकोपीन परिधानून. करणी मुद्रा परिधानी, शैली कथा परिधानून. शिंगी नाद गाजवी भुवनी, कुबडी फावडी कवळुनी पाणी. नाथपणी मिरवला, भस्म झोळी कवळुनी कक्षेत. आणि द्वितीय झोळी भिक्षार्थ, हाती कवळुनी नाथ नाथ. जगा माझी मिरवला, परी हा वृत्तांत सकळ गावात. अंतःपुराधिक झाला श्रुत, श्रुत होताची अपरिमित. शोक सिंधू संबळला, एकची झाला हाहाकार. रुदन करिता लोटला पुर, स्त्रिया धरणीसी टाकीती शरीर. मुखी मृत्तिका घालिती, मैनावतीसी शिव्या देत. म्हणती हिनेच केला सर्वस्वी घात. आहा आहा नृपनाथ, मही कोटे पहावा. आठवणी रायाचे विशाळ गुण, भूमीवरी लोळती रुदन करून. मूर्छांगत होऊनी प्राण, सांडू पाहती रुदनात. आहा हे राजवैभव, कैसी आली विवशी माव. आहा सुखाचा सकळ अर्णव, वडवा नळे प्राशिला. आहा रायाचे बोलणे कैसे, कधी दुखवले नाही मानस. आमुचे वाटेल जे इच्छेस, राव पूर्वी आवडीने. एक म्हणे सांगू काय, राये वेष्टिले चित्त मोहे. म्लान वदन पाहोनी राय, रुधी कवळी मोहाने. म्हणे बाई मुखाते कुरवाळून, परम प्रीतीने घेत चुंबन. अतिस्नेहाने अर्थपूर्वन, मनोरथ पूर्वी माझे घे. ऐसे म्हणून आरंभळत, एक सर्रा शब्द करीत. एक म्हणे ओ बाई मात, काय परी सांगू रायाची. अगे वचा लागी जैसी गाय, सैनिक विसंबू कदा न पावे.
तेवी शणशणा येऊनी राय वदन पाहे माझे गे. एक म्हणे अर्थपोटी किती सांगू राजदृष्टी वाकुडा केश कबरी थाटी पडता सावरी हसताते. आगे कुंकुमरेषा वाकडी होत ती सावरी नृपनाथ माये होनी अधिक आतिथ्य माझे करीत होता गे. ऐसे म्हणून धरणी अंग धडाळून टाकीती सुभाग्य म्हणती विधात्या बरवा भांग निज भाळी रेखी लाखी. मस्तक धरणीवरी आपटिती धडधडा हसते हृदय पिटती मही गडबडून पुन्हा उठती पुन्हा सांडिती शरीराते. म्हणती राया तुझवीन आता कोण करील संगोपन आता आमुचे सकळ प्राण परमदेशात जातील हो. ऐसे म्हणून आरंभळीत अट्टाहासे हृदय पिटिती मृत्तिका घेऊनी मुखी घालिती केश तोडिती तटतटा. म्हणती हा राया 3 वेळ शय्ये हुनी उठुनी पाजिशी जाळ ऐसा कनमाळू असूने निर्मळ सोडूनी कैसा जासी रे. आहाराया शयनी निष्ठा उदर चापसी आपुल्या हाता रिक्त लागता उठोनी तत्वता भोजन घालित होतासी. ऐसा कनवाळू तू मनी आता कैसा जासी साडू सोडूनी. ऐसे म्हणून शरीर धरणी धडाडून टाकेले. म्हणे रायाचे स्वरूप पाहताची पुरतसे कंदर्प तरी त्या स्वरूपाचा झाला लोप कोटे पाहू महाराजा. एक म्हणे नोहे भरता प्रत्यक्ष होती आमची माता कैसी सांडूनी जाता आता निढळवानी पाडसा. एक म्हणे माझी हरणी कैसी पाडसा जात सोडूनी. एक म्हणे माझी कूर्मिणी कृपादृष्टी अवगतली. एक म्हणे मजमीनाचे जळ कैसे आटले अब्धीचे जळ दुःखार्काची झळाळ साहवेना ओमाये. एक म्हणे माऊली माझी स्नेहाचा पान्हा पाजी वियोग कानिनी चुकराजी कैसी झाली देवानी. एक म्हणे आमुची पक्षिणी अंडजा समान पाळिले धरणी आता चंचू स्नेह करुणी कोण ओपिल ग्रासाते. एक म्हणे मज चातका कारण भरता नोहे गे अंबुद स्थान परमस्नेहाचे पाजिता जीवन आजी ओस कैसा झाला गे. ऐसे म्हणून आरंभळती एकमेकींचे गळा पडती रडती रडती पुन्हा उठती आरंभळती आक्रोशी. ऐसा एकांत अंतपुरात एरीकडे जालिंदरनाथ राया गोपीचंदा सांगत तपा लागी जाई का. परिराया एकमात सुरत नपणाचा पाहो हेत तुझ्या स्त्रिया 1800 भिक्षा मागे तयांपासी. लक्ष आदेश निरंजन ऐसा सवाल मुखे वधून अंतपुरात संचार करून भिक्षा मागे बाळका तू. शिंगीनाद वाजवूनी हाती भिक्षा दे माई वधोनी उक्ती ऐशा परी भेटोनी युवती तपा लागी जाई का. मग अवश्य म्हणून नृपनाथ संचार करी अंतपुरात अलक्ष निरंजन मुखे वदत माई भिक्षा दे म्हणतसे. ते पाहुनी त्या युवती महाशोकाब्धीत उडी घालिती एकची कोल्हाळ झाला शिती नाद ब्रह्मांडी आदळतसे. एक हाते तोडिती केशांते एक मृत्तिका घालिती मुखात. एक म्हणे 10 दिशा ओस दिसत 10 विभाग झाल्याने. एक धुळीत लोळती एक उठणी पुन्हा पडती एक हृदय पिटोनी हसती आदळीती मस्तके. एक पाहुणी रायाचे स्वरूप म्हणती हा कैसा भूप सविता रूपे झाला दीप खद्योगपणे दिसतसे. आहा हा राव वैभवार्णव कैसा दिसतो दीन भाव की मेरू मंदार सोडून सर्व मशक दृष्टी ठसावला. आहा राय हस्ते करून अपार वाचका वाटी धन आता कक्षेत झोळी घालून मागे कण घरोघरी. ऐसे म्हणून आरंभळती धरणीवरी अंग टाकीती पुन्हा उठोनी अवलोकिती म्हणती आहा काय झाले. असो नृपतो अंतपुरांगणी आदेश निरंजन वदे वाणी मुख्य नायिका लोभावती राणी रायापासी पातले. मुखचंद्र गळे बोळूनी नैनी अश्रू अपार जीवनी रावा लागी पाळा घालूनी वेष्टुनिया बोलती त्या. तिचे मागे चंपिका कारंती उठोनी येतात मागे समजती राजस्त्रिय अट्टहास करती धाव घेती मागे लगबका. म्हणती राया असो कैसे घडून आले ईश्वर सत्तेसे परी येथेची राहुनी पूर्ण योगास संपादिते महाराजा. आम्हा दरिद्रियांचे स्वरूप मांदूस लोपवू नका सहसा म्हैस
आम्ही तुझविन दिसतो ओस प्राणाविन शरीर जैसे. हे राया आम्ही स्त्रिया कोटी परम अंधमही पाटी. तरी आमुची सबळ काठी टेका हरू नकाची. तरी येथेची योग आचरावा आम्ही न छळू विषस्वभावा. परी तव स्वरूपाची ठेवा पाहुनी तो शांत करू की. जैसे जीर्ण कडतर परी म्हणाया वैभवी थोर छत्र. देवी तव आश्रयी सर्व पवित्र वैभव मंडन आम्हासी. तरी मानेल येथे कर्णकुटिका बांधून देऊ जडित हाटका. आम्ही 12-16 शतबायका सेवा करू आदराने. सुवर्ण शिंगी देऊ मडवून रत्न बिकी शैल्य परिधानून कनकचिरी कंथा घालून सुखसंपन्न भोगावे. मुक्तरत्ने हिरे माणिक संगीत करुणी हाटकी देक. त्याते भूषण मुद्रा अलौकिक सुखसंपन्न भोगावे. लोडती वासे मंचक सुगम गादी तोषक अति गुल्म. तरी भस्म सन्निधी करून सुखसंपन्न भोगावे. भिक्षा तुकडे सूक्ष्म कठीण त्यजुनी सेवी षड्रसान्न. घृत दुग्ध दधी सेवी पक्वान्न हे सुखसंपन्न भोगावे. एकट सेवी त्यजी कानन. दासदासी सेवकजन सेवा करिता षोडशोपचारान हे सुखसंपन्न भोगावे. चुवानंदन अर्गजा सुवास मार्जन करू तव देहास. तरी धिक्कारुण तृणास सुखसंपन्न भोगावे. हत्ती घोडे शिबिका सदन टाकून कराल तीर्थाटन. परी चालाल ते दुःख त्यजून सुखसंपन्न भोगावे. महाल चौकट संगीत रंगीत ते सांडून विपुन पडाल दुःखित. तरी ते त्यजूनी रहा येत हे सुखसंपन्न भोगावे. छत्र चामरे प्रजा अंकित त्यजूनी फिराला अरण्यात. एकटपणी त्यजून रहा येत हे सुखसंपन्न भोगावे. मृगाक्षा खंजीर पद्मनयनी पदचुरित कोमल पाणी. तरी तृणांकुर शयन त्यजूनी हे सुखसंपन्न भोगावे. चंद्राननी गजगामिनी बोलती संवाद रसाळवाणी. तरी वाचा त्याग करुणी हे सुखसंपन्न भोगावे. ऐशा स्त्रिया संवादती परी कोप चढला तयाची चित्ती. दूर हो लंडी म्हणून युक्ती धिक्कारित तयांते. प्रीत्या मोहे वेष्टुनी बोलत राया एकटे पडावे अरण्यात. तुम्हा सवे बातचित कोण करील महाराजा. एरी म्हणे अरण्यपोटी सिंगी सारंगी करील गोष्टी. स्त्रिया म्हणती आसन दृष्टी वसन कैसे हो तेथे. रावमणी मही आसन अंबरासारखे असे उडवण. स्त्रिया म्हणती शयनी कोण निझेल तुमच्या संगाती. एरी म्हणे कुबडी फावडी शयन करतील दोन्ही थडी. स्त्रीचा म्हणती शैत्य हुडहुडी कोण निवारी सांगावे. एरी म्हणे अचळधुनी पेटवा घेईल पंचाग्नी. ते सबळ शीत निवारणी होतील योग साधावया. स्त्रिया म्हणती अलौकिक तेथे कोटे परिचारक लोक. राज्यासने पदार्थ कौतुक देत होते आणुनिया. एरी म्हणे व्याघ्रांबर आसन विराजू वज्रापार. मग धाव घेती नारी नर कौतुक पदार्थ मिरवावया. स्त्रिया म्हणती मोह व्यक्त कोणती असती मायावंत. माय बाप भगिनी सुत अरण्यात कैचीही. एरी म्हणे विश्वरूप घरघर आई घरघर बाप. इष्टमित्र भगिनी गोतरूप शिष्य साधक मिरवती. स्त्रिया म्हणती षड्रसादी अन्न विपिनी मिळतील जी कोठून. एरी म्हणे जी फळे सुगम षड्रसादी असती ती. स्त्रिया म्हणती वेचाया साधन विपिनी मिळेल कोठून. एरी म्हणे ब्रह्मरूपाने घेऊ देऊ वेवरा. स्त्रिया म्हणती फाटल्या कोपीन पुन्हा मिळेल ती कोठून. एरू म्हणे इंद्रिय दमन विषयी कासोटी घालू की. स्त्रिया म्हणती फाटल्या कंथा ते कोठोनी मिळेल जी समर्था. एरू म्हणे योगाचरता दिव्य कंथा होईल. स्त्रिया म्हणती सिंगी सारंगी फुटोनी गेली या प्रसंगी. मग गोष्टी करावयाची तरंगी कोण आहे तुझपासी. एरी म्हणे सगुण निर्गुण शिंगी सारंगी असती दोन. आगमा निगमाचे तंतू ओवून सुखसंवाद करीन मी. स्त्रिया म्हणती कुबडी फावडी जीर्ण झालया लागल ती देशोधडी. मग सुखशैनी निद्रा पहुडी
कोण संगीन करीलची. एरी म्हणे खेचरी भूचरी उभय आदेश विदेह प्रकाश स्वरूपमय वाम दक्षिण घेऊनी तन्मय डोळा लावीन निरंजनी. स्त्रिया म्हणती शैल्य तुटून गेल्या पुन्हा आणाल कुटून. एरी म्हणे मोक्ष मुक्ती समान शैल्यभूषण मिरविन गे. स्त्रिया म्हणती कर्णमुद्रिका हरपोन गेल्या नरपाळ का. मग काय करील वनी देखा नाथपंथी मिरवाव्या. एरी म्हणे ओ खेचरी भूचरी लप्त मुद्रा कर्णद्वारी लक्ष चाचरी अगोचरी लेवविल्या गुरुनाथी. ऐसे बोलता उत्तरोत्तर म्हणे माई भिक्षा देई सत्वर. तव त्या यावती धरावया कर कंठी मिठी घालावया. ऐसे चांचल्य गुणयुक्त दृष्टी पाहुण्या नृपनाथ कुबडी फावडी उगारित दूर होई लंडी म्हणतसे. ते गुप्त पाहुणी मैनावती सिद्धार्थ अन्न घेऊनी हाती शीघ्र घेऊनी येऊनी पुत्रापती म्हणे भिक्षा घे नाथा. मग भिक्षा घेऊनी झोळी मातेपदी अर्पी मोळी. मग तेथून निघुनी तयेवेळी नाथापाशी पातला. मग जो झाला स्त्रियांत व्यवहार तो सकळ सांगितला वागुत्र. मैनावती येऊनी तत्पर तीही वदे वृत्तांतासी. असो बैतांचा वृत्तांत ऐकून मान तुकावी अग्निनंदन. मग 3 रात्री रायासी ठेवून बहुता अर्थी उपदेशिला. मग लोमवतीचा उदर व्यक्त गोपीचंदाचा होता सुत. मुक्तचंद नाम त्याचे राज्यासनी वाहिला. स्वये जालिंदरे कौतुक राज्यपटी केला अभिषेक. मंत्री प्रजा सेवक लोक तया हाती ओपिले. राजा गोपीचंदा सांगे वचन बारे पाहे बद्रिकाश्रम. बद्रिके दारा लागी नमुन तया लागी तू बैसे का. लोह कंटकी चरणांगुष्ट देऊनी तपाचे दावी कष्ट. 12 वरुषे नेम स्पष्ट एकाग्री रक्षावा. ऐसे सांगुनी तया ते मग प्रजा लोकादी समजते. निघाले रायासी बोळवाया ते कानी फान सुद्धा जालिंदर. परी प्रजेचे लोक शोक करती. राया गोपीचंदाचे गुण आठवती. नेत्री ढाळुनी अश्रुपाती रुदन करती अट्टहासे. म्हणती आहा सांगे काई रूप नव्हे होती आमुची आई. वक्षाखाली सकळ मही संबोधितसे महाराजा. ऐसे वरुणिनी तयाचे गुण आक्रंदती प्रजानन. परी आता पुरे करा विघ्न शोक मांदार खोचला. तृणपाषाणादी तरु पक्षी पशु जाती अपारू. राया नृपा करता समग्र शोकाकुलित मिरविले. मग एक कोस बोळवून समस्त आणिले अग्निनंदन. जेथील तेथे संभोखून आश्वासित सकाळासी. परी राया जाता ठाई ठाई धावूनी पाहता उंच मही. म्हणती सोडूनी गेली साई कधी भेटसी माघारा. घडी घडी दृष्टी ऊर्ध्व करून पाहती रायाचे वदन. कोणी मागे जाती धावून वदन पाहून येतात. ऐसा राजा जाता 2 कोस. मग सकळ मिरवले एक निराश. मग मागे उलटुनी संभारास. ग्रामा माझी संचरले राजसदनी. येऊनी समस्त सकळ बैसले दीनवंत. जैसे शरीर प्राणरहित एकस राम मिरवले. मग श्री जालिंदर राजसदनी मुक्तचंदा विराजुनी. राज्यासनी मंत्रिया ते पाचारुनी वस्त्रे भूषणी आणविले. मग जैसे महत्व पाहुनी त्या लागी भूषणे देऊनी. प्रेमे गौरवुनी प्रजानन बोळविले स्वस्थाना. या उपरी पुरी दावून सर्व स्त्रियांचे केले समाधान. मैनावतीचे करी ओपून समाधानी मिरवले. मुक्तचंद्र ओपुनी तयेची करी म्हणे हा गोपीचंदाची मानी. हा शीलार्थ तयाचे परी मनोरथ पुरविल तुमचे. ऐसे करोनी समाधान राज्यासनी पुन्हा येऊन. मुक्तचंदाचे हस्ते करून याचका धन वाटिले. जालिंदर कानिफा कटकासहित षण्मास राहिले पट्टणात. अर्थार्थी सकळ अर्थ निजदृष्टी पाहते. श्री जालिंदराचा प्रताप सघन कोण करू पाहती विघ्न. एरीकडे गोपीचंद रत्न भगिनी ग्रामा चालिला. तेथे कथा होईल अपूर्व
ते पुढील अध्यायी एका सर्व अवधान पात्री घन भाव कथा स्वीकारास होते हो. नरहरिवंशी धुंडीसुत मालू संतांचा चरणागत तयाचे रसनेस धरून हेत अवधान पात्री मिरवावे. स्वस्ती श्री भक्ती कथासार सम्मत गोरक्ष काव्य किमयागार सदा परिसोत भाविक चतुर. सप्तद्वशाध्याय गोडहा अध्याय 17 ओव्य 196. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभम भवतु. नवनाथ भक्तिसार सप्तदशाध्याय समाप्तः. जालंधर नाथाच्या कृपेने राजाला वैराग्य प्राप्त झाले आणि या अध्यायातून आपल्यालाही शिकायला मिळते गुरुच्या मार्गदर्शनाने जीवनातील अंधार दूर होऊ शकतो. श्रोते हो, नवनाथ ग्रंथ वाचन ही अत्यंत पवित्र साधना आहे, परंतु प्रत्येकाला बसून वाचन करणे शक्य नसते. काही जण प्रपंचाच्या व्यापात अडकलेले, काही वृद्ध, शारीरिकदृष्ट्या अशक्त, काहींना अक्षर वाचनात अडचण. म्हणूनच तुमच्यासाठी ही श्रवण भक्ती सिरीज मी तयार करत आहे. तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल, जेथे मिळेल तिथे तुम्ही फक्त ऐकूनही नवनाथांची कृपा प्राप्त करू शकता. जर तुम्हाला वाटत असेल की या अध्यायाने तुमच्या मनाला स्पर्श केला, तर आजपासून तुम्हीही या श्रवणभक्ती मोहिमेमध्ये सामील व्हा. रोज एक अध्याय ऐका, मन शांत करा, नाथांची कृपा आपल्या आयुष्यात आणा. या पवित्र यात्रेत तुमचं स्थान नक्की असावं म्हणून आत्ताच व्हिडिओला लाईक करा, एक जय अल्लख निरंजन कमेंट करा आणि आपल्या कुटुंबियांशी हा अध्याय शेअर करा. ही संपूर्ण 40 अध्यायांची सिरीज पूर्ण करण्यासाठी तुमचा पाठिंबा अत्यंत महत्त्वाचा आहे. आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, कारण उद्याचा अध्याय तुमच्या आयुष्यात नवीन ऊर्जा निर्माण करणारा असू शकतो. तुमच्या सबस्क्राईबने मी हे 40 अध्याय अखेरपर्यंत अखंड भक्तिभावाने घेऊन येणार आहे. माझ्यासोबत या आणि नवनाथांच्या अनंत कृपेचा सहभक्त बनूया.